कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभ्राची ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रलाद लोपावण झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ प्रथम नमन करू गणनाथ नमन करू गणनाथ प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराचे या सदा उमा शंकराचे या सुधा शंकराची या उमा शंकराची या चरणावरी ठेवुनी माता चरणावरी ठेवुनी माता चरणावरी ठेवुनी माता चरणावरी ठेवुनी माता साष्टांग आता दंडवत साष्टांग आता दंडवत साष्टांग आता दंडवत साष्टांग आता दंडवत प्रथम नमन करू गणनाथ 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 दुसरी बंधू सारजाचे चतुराणाचे आत्मजा वाक्षुद्धी पावेजे सहजातीच्या चरणमजा दंडवत आता बंधुदेव ब्राह्मण जांचनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते चिंतया माशे दंडवत आता बंधु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार अर्जुनतया माशे दंडवत आता नमोरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखदया माशे दंडवत ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवे सकळ्या नामा म्हणे विठ्ठल ई साते आले आवडेगा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग ज्ञानांचे राजे योग्यांचे माऊली साधकांचे मायबाप वैष्णवांचे शिरोमणी भक्तांचे अग्रगणी इत्यादी अनेक विशेषणाने युक्त असणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी गणपती उत्सवानिमित्ताने रमेश मित्र मंडळ साटेपाडा तसंच सरपंच आमच्या भगिनी साक्षीताई पुन्हा संतोषरावजी साटे विशेष कार्यकारी अधिकारी या सर्वांनी सर्व भाविकांच्या वतीनं उपस्थित महाराज का बर केशव महाराज पाटील रवींद्र महाराज पाटील जीवन बाबा साठे याचं काय नाव आहे बाळा आणि हा आजोबा ठीक आहे सर्व महाराज भालदार चोपदार यांनाही मनोभावे वंदन करतो उपस्थित माझ्या माय बहिणी वडीलधारी मंडळी जाणते श्रोते आणि या सर्वांच्या एकुप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य विठ्ठल विठ्ठल सध्या बरं का आपण साठे ना केशव बाबा अरे हा केशव बाबा बरोबर आहे एकदा हा केशव बाबाकडे हा असं काही दिवसाच होतं ठीक आहे सध्या भारतात महाराष्ट्रात
क्वचित नशीबवान गणपती आहे, त्यांना 10 दिवसात चांगला ऐकायला मिळतं. नाही तर बरेच गणपती वैतागून गेलेले आहे. पूर्वी सगळे गणपतीची प्रार्थना करायचे, आम्हाला संकटातून मुक्त करा. आता गणपती उंदीर मामाची प्रार्थना करतो, मला भक्ताच्या संकटातून वाचव, असं उलट झालं. वाजत गाजत आणतात, ब्राह्मण मंडळीला बोलवून माझी प्राण प्रतिष्ठा करतात, आरती होते, सर्वांना प्रसाद वाटल्या जातो आणि पुन्हा कॅसेटवर मला प्रश्न विचारला जातो, मेरे अंगनों में तुम्हारा क्या काम है. अरे तुम्हीच आणलं वाजत गाजत, अंगणात बसवलं, पुन्हा क्या काम आहे. म्हणून इथे कौतुक यासाठी करतो, गणपतीला जर आपण देव मानत असेल तर देवाला आवडतं ते करणं याचं नाव भक्ती आहे. मग देवाला काय आवडतं? आवडे देवाची तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवाची तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो ऐका प्रकार, देवाला आवडतं ते करणं याचं नाव भक्ती आहे. आपल्याला आवडतं ते करणं याचं नाव गोचिडी भक्ती. एकनाथ महाराज ही भक्तीच आहे, पण गोचिडी का? गोचिडा आवडे म्हशी पण गोचिड नावडे तिसी, हे तर माहिती आहे. गोचिडाला म्हैस आवडते का म्हशीला गोचिडी? इमानदारीने सांगा. म्हैस वैतागून गेलेली असते, ती म्हणते काय करू महाराज, अशा ठिकाणी चिकटलं, मलाही तोडून टाकता येत नाही, तेही निघत नाही. म्हणजे म्हशीला गोचिड आवडत नाही, पण गोचिडाला विचारा, ते म्हणतो मेलो तरी म्हशीला सोडणार नाही. मग गोचिड आवडे म्हशी, गोचिड नावडे तिसी, आम्हाला आवडतं ते करणं. एकनाथ महाराज म्हणतात ही गोचिडी भक्ती आहे. मग जाऊ दे, जात असं तिकडे खेळायला, ते काही बसणार नाही इतका वेळ. जाऊ दे तिकडे, हा असा तिकडे जाऊ दे, उड्या मारा असं. आवडे देवासी तो ऐका प्रकार. मग गणपती बाप्पा जर देव आहे तर त्याला आवडणं हे करणं याचं नाव भक्ती आहे. म्हणून सगळ्या रमेश मित्र मंडळाला धन्यवाद देतो, इथल्या संयोजक मंडळीलाही धन्यवाद देतो. गणपती हा अनादि देव आहे. म्हणायचं असते भगवान शंकर आणि पार्वतीचा पुत्र. अरे पण शंकर पार्वतीच्या लग्नात पूजा गणपतीची झाली, मग जरा डोकं चालवा. पप्पाच्या आणि मम्मीच्या लग्नात पिंट्या असतो का? खरं सांग. जर शंकर आणि पार्वती यांच्या लग्नामध्ये पूजन गणेशाचं केल्या जातं तर तो त्याच्याही आधी आहे हे सिद्ध झालं. तुम्हाला काही काही पाठ असेल ना सर, थोडक्यात सांगतो ना, वेळ सांभाळतो. गणाधीश ईश तो सर्व गुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. किंवा ज्ञानोबा रायणी ओम नमोजी आद्या, जो सर्वाच्या आधी आहे, वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवेद्य आत्मरूपा देवा तूची गणेशू. गणपती आणि गणेश या दोन शब्दामध्ये सरळ सरळ अर्थ आहे. गण अर्थ समुदाय आणि पतीचा अर्थ मालक. समुदायाचा जो मालक आहे त्याला गणपती म्हणतात अथवा गणेश. आरती सर्वांना पाठ आहे, पण आम्ही समजतो तेवढा अर्थ सोपा नाही. ना त्याची कोण आहे, कोणालाही उभं करा तरी आरती म्हणून दाखवेल तो. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवे पूर्वी प्रेम कृपा जयाची. पण अर्थ सुख करता बरोबर आहे, सुख प्राप्त करून देणारा. दुःख हरता, दुःखाचं हरण करणारा, हेही बरोबर आहे. पण वार्ता विघ्नाची, आता काय डोकं चालवता.
सुख प्राप्त करून देणारा, दुःखाचं हरण करणारा, आणि तुमच्या विघ्नाची वार्ता रोज आणून देणारा बसवल का पुढच्या वर्षी गणपती बाप्पाला? म्हणून खालच्या लाईन मधला नुरवी वर जोडावा लागतो तर आरतीचा अर्थ लागतो बरं का तरुण मंडळ. नुरवी सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी, इथे थांबायचं. मग पूर्वी प्रेम कृपा जयाची, सुख प्राप्त करून देतो, दुःखाचं हरण करतो आणि विघ्नाची वार्ता नुरवी, अजिबात विघ्नाची वार्ता उरू देत नाही. म्हणून सूर्य कोटी समप्रभ पाठ आहे तुम्हाला. पुढे निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, ही ज्याचं ब्रीद आहे तो विघ्नहर्ता गणपती आहे. ज्या घरात गणपती आहे त्या घरातला विचार करा. वाहनाचं जुळत नाही. एखाद्या घरात जर 4 भाऊ असेल तर आवडीनुसार वाहन खरेदी करतात. मोठा बुलेट घेतो 2 नंबरच्याची, राजदूत 3 नंबरची, हिरो होंडा, धाकट्याची, सुझुकी. बरं का केशव बाबा? अगदी गणपती बाप्पाच्या घरातल्या मोटरसायकली पहा. पप्पाचा बैल, मम्मीचा वाघ, गणपतरावचा उंदीर, कार्तिकजीचा मोर. ह्या मोटरसायकली तर डोळ्यापुढे ना, यांचं जुळतं का पहा आधी. अरे जिथं मोटरसायकलीचं पटत नाही, नेहमी पार्वतीचा वाघ महादेवरावच्या बैलावर टपला. हे एका घरातली वाहनं पहा. कार्तिक स्वामीचा मोर शंकररावच्या गळ्यातल्या सापावर टपला. शंकराचा साप गणपती बाप्पाच्या उंदरावर टपला. अरे जिथं वाहनाचं जुळत नाही. मांडीवर पार्वती आहे आणि डोक्यावर गंगा आहे. मस्तकात उष्णता, माथ्यावर शीतलता, नाम चंद्र आहे. एवढे विरोधाभासी धर्म महादेवाच्या घरात असून घर सुरळीत का चाललं? याचं उत्तर रिंग मास्टर गणपती आहे. विठ्ठल प्राप्त करून देणं आणि दुःखाचं हरण करणं हे ज्याचं ब्रीद आहे ते गणपती बाप्पा. त्या उत्सवानिमित्ताने हा आजचा कार्यक्रम आहे. अभंग माऊलीचा आहे. ज्ञानोबा रायाला समकालीन आणि नंतरच्या सर्व संतांनी माय म्हटलं. सर्व संतांच्या मध्ये वयानं लहान संत ज्ञानोबा राय. आता ही सगळी वारकरी मंडळी आहे, पण समकालीन आणि नंतरच्या संतांनी ज्यांना माय म्हणावं असे अधिकारी संत ज्ञानोबा राय. माय शब्दात जी ताकद आहे रोहिदास, ते आई शब्दात नाही. मम्मीत अजिबात नाही. माय अंतकरणाचा ठाव घेणारा शब्द आहे. माय म्हटल्यावर वाटतं खेड्यातलं असलं पाहिजे, मम्मी म्हटल्यावर वाटतं शहरातलं आहे. पण माय मध्ये जी ताकद आहे, जन्मात भाकरीचा तुकडा वाढला नाही ज्या माऊलीनं, भिकारीन फुटकं पातेलं घेऊन अंगणात उभी राहते. वाडा माय, बस अंतकरणाला पाजर फुटलाच की भाकरी मिळालीच तिला. हा माय शब्द अंतकरणाचा ठाव घ्या. तसं ज्ञानोबा राय माय तुम्हाला माहिती आहे ना. अरे घरामध्ये केशव बाबा 4 भाऊ असेल, तुमचे अनुभव आहे. त्याच्यात धाकटा, खूप शिकलेला, लग्न झालेला, काही काम न करत असलेला, मग पा फजिती. सगळा परिवार मायवर रागावतो. ते 3 भाऊ म्हणतात त्याचे काय गडी आहो का आम्ही? ते शर्टिंग करून फिरतं तालुकाभर, गॉगल लावून त्याची बायको सांभाळा, त्याला सांभाळा, काय सालाचे गडी आहे, खबरदार खायला दिलं तर. मायची अवस्था सांगतो, रडकुंडीला येते माय. 2 दिवसांनी बाप लाल डोळे करतो, तुझ्या लाडानं बिघडलं पोर. जर त्याला खायला दिलं ना तर काठीच आहे माझ्या हाती. सांगा काय करावं मायनं. आणि मग 2 दिवसानं माय त्याला एकट्याला गाठते एकांतात. बाळू काय इकडे बाबा, अरे तुझे भाऊ रागावतात, तुझा बाप रागावतो, तू काय करत नाही, सगळे मला सहन करावं लागतं. काय करू मग? कशाला शिकवलं मला? पदवीधर केलं, नोकरी लागली नाही तर घाई लग्नाची केली, आता रोगोर पिऊ का एंड्रीन? मग मायच्या डोळ्याला धारा लागतात. बरं का बाळा, मी माय आहे चौघाची. माऊलीची शपथ घेऊन सांगते तुम्हाला, तुमच्या खांद्यावर जाण्याची इच्छा आहे, तुमचा मुर्दा पाहण्याची इच्छा नाही.
मग काय करू मी? तुझे वडील आणि भाऊ घरी असतात तोपर्यंत कुठेही निघून जात जा माझ्या राजा. तुझे भाऊन वडील बाहेर गेले मग मागच्या दरवाजातून येत जा बेटा, जेवायला मी देत जाईल तुला. याला म्हणतात माय. घरातले सगळे टाकून देतात त्याला जीव लावते, त्याचं नाव माय आहे. तसं ज्ञानोबाराय माय आहे. कोणाची? ज्ञानोबाई माझी अनाथाची माया. ज्ञानोबाई माझी अनाथाची माया. हो एका जनार्दनी पाय वंदिते हो. एका जनार्दनी पाय वंदिते. ज्ञानोबाई माझी अनाथाची माया. ज्ञानोबाई अनाथाची माया. एका जनार्दनी पाय वंदिते. एका जनार्दनी पाय वंदिते. अनाथाची माय तर कोणी होईल? अनाथाची माय ज्ञानोबाराय. सगळ्यांनी हाकलून द्यावं त्याला ज्ञानोबारायांनी सांभाळावं. एक सूत्र सांगतो, दुनिया जिसे ठुकराती है उसे संत अपनाते हैं. सगळे हाकलून देतात ना, ज्याचं कोणी नाही त्याला संत सांभाळतात. 1-2-3 मिनिट घेतो. एकुलती एक मुलगी 22 वर्षाची, 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा, पण मुलीच्या डोक्यात जखम झाली. त्या जखमेला पू झाला, किडे पडले, दुर्गंधी सुटली, गाव वैतागलं. उपाय केले पण काही फायदा झाला नाही. एक दिवस रोहिदास ग्रामस्थ मंडळी आले. आम्ही गाव सोडून जातो पाटील, जेवण जात नाही आम्हाला या दुर्गंधीमुळे. हे पहा, कळतं मला, तुम्ही जाऊ नका, मी माझ्या लेकीची व्यवस्था करतो. तिथून 3 किलोमीटर शेत होतं. बापानं झोपडं बांधून दिलं, तिथं ठेवलं मुलीला. 22 वर्षाची मुलगी, एकुलती एक वारसदार. आणि किड्यानं काळ्या केसाचं डोकं पांढरं झालेलं, जीव जात नाही, सहन होत नाही अशी अवस्था. भाकरी बांधून तांब्यात पाणी बांधावर आणून ठेवायचे मायबाप. जवळ दुर्गंधीमुळे येत होते, सांगायचे इथं भाकरी ठेवली बेटा, आणि वापस यायचे. 1-2 दिवसांनी एक वैद्य त्या गावात आले, आणि वैद्यांनी सांगितलं काही उपाय केले असले तरी एक उपाय आहे. त्या मुलीच्या जखमेतले किडे मरण्याची आणि जखम नीट होण्याची ताकद अख्ख्या जगात फक्त कुत्र्याच्या लाळत आहे. वैद्यांनी सांगितलं कुत्र्याची लाळ. त्या कुत्र्यानं जर जखम चाटली ना पाटील, मुलगी नीट होईल. सगळे गाव धावलं केशव बाबा मदतीला. अख्ख्या गावातले कुत्रे हाकून लावले, पण कुत्रे रोहिदास बांधापासून वापस आले. जरा विचार करा, मायबापाने टाकून दिलं, गावकऱ्यांनी टाकून दिलं, कुत्र जवळ येत नाही. 2 दिवसांनी एक भगव्या वेशाचा साधू हिमालयाची यात्रा करून 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 त्या गावात योग आहे. सायंकाळच्या वेळेला आला. हनुमानजीच्या मंदिरात वाघाचं कातडं मांडी घालून बसला, हातात रुद्राक्षाची माळ, पुढे कमंडलू जप चाललेला. सायंकाळी शेतकरी लोक हनुमानजीच्या दर्शनासाठी येऊ लागले. त्या साधूचंही दर्शन 5-50 लोक हनुमानजीच्या मंदिरात गोळा झाले. त्यातल्या एकाने पुढाकार घेऊन विचारलं, कहाँ रहते बाबा? हिमालय. वहाँ क्या करते बाबा? तपश्चर्या. इधर कहाँ जाना है? अरे यात्रा करते करते जा रहा, एक रात विश्राम करना है. गांव में तो हमारा कोई रिश्तेदार नहीं, लेकिन पूरे भारत में हर गांव में एक रिश्तेदार साधु संतों का होता है जिसका नाम बजरंगबली. इनके दरबार में एक रात विश्राम करना है भाई, सुबह चला जाऊंगा. कुछ भोजन करोगे बाबा? किसी के घर नहीं जाता बेटा, अगर रोटी लाओगे तो यहाँ, तो मग आणलं एकाने. साधूनं जेवण केलं. अगर आपके पास समय है तो आधा घंटा सत्संग कर सकते क्या? हाँ बाबा. अर्धा तास प्रवचन केलं त्या महाराजांनी. आणि मग सांगितलं, जाओ भाई 8 बज गए, आप किसान लोग हैं, खेत में काम करते, थके हो गए.
ते बंद करणार आहे. हे तर रात्रंदिवस तुझ्यापेक्षा मला जास्त येत असेल का नाही सांग. आता हे सगळे रंगून गेले एवढं लक्षात ठेवून तूच बरोबर मोबाईलमध्ये. कृपया ज्याच्याकडे असेल त्यांनी बंद करा. मोठे मोठे लोक बसलेले आहे. एखाद्या वेळेला द्रौपदी ताईचाही येत असेल, तिलाही माझं नाव सांगा, मुर्मू ताईला, आय एम बिझी म्हणून. तुम्ही मोदी साहेबाला सांगा म्हणा 2 तास वेळ नाही आता आम्हाला. विठ्ठल तुझं ते टेप चालू आहे ते काही आमच्यासाठी नाही आहे, ते तुमच्यासाठीच आहे. मला त्याचं काही नवल नाही. 42 वर्षे हे करतात लोक, ते त्याचं काही नवल नाही. ते काय तू माझ्यावर उपकार करतो असंही नाही. जर सांगितलं तुम्हाला पटणार नाही. कालचा कार्यक्रम हिंगोलीला संपला, तिथून 500 किलोमीटर इंदापूरला आलो सकाळी 10 ते 12. तिथून पंढरपूर 60 किलोमीटर आहे. तिथून निघालो हातावर चपाती खाऊन, बरोबर इथे 7:30ला आलो. म्हणजे काल संध्याकाळपासून 1000 किलोमीटर आणि 2 कीर्तनं झाले. आणि एवढं जीव तोडून आम्ही सांगतो तुम्ही आपलं हॅलो. कसं वाटते मग आम्हाला? इतक्या लांबून आलो, तुम्ही एवढा जर व्याप आहे तर मग आम्हाला बोलवलं कशाला? विठ्ठल विठ्ठल आल्या आल्या पोरं रमेश मित्र मंडळ स्वागत आला आणि तल्लीन होऊन ऐकतात. आनंद आहे. तुम्ही उभं त्याच्यात दिसला म्हणून तुम्हाला बोललो. आता बाकीचे सगळे सावध झाले. बस तो प्रसंग तुटून जातो. आपण तिथे होतो ना. जाओ शुद्धवर आहे मी. अरे किसान लोग है 8 बजे तिथून वाढलं ते. जाओ विश्राम करो. सगळे उठले. एवढ्यात वारा आला केशव महाराज आणि वाऱ्यानं दुर्गंधी आली. ते 2 किलोमीटरवर झोपडं होतं ना तिकडून. रुको, अरे बदबू कहाँ से आ रही? आमच्या गावच्या श्रीमंताची एकुलती एक मुलगी 22 वर्षाची, तिच्या डोक्यात जखम झाली, पू वाहतो, किडे पडले, दुर्गंधी सुटली. तिला शेतात ठेवलं बापाने. 2 किलोमीटरवर झोपडं बांधून दिलं. अकेली रहती क्या? हाँ बाबाजी. उनके रोटी पाणी की क्या व्यवस्था है? तिचे मायबाप बांधावर नेऊन ठेवतात भाकरीन तांब्यात पाणी. कुछ आप लोगों ने उपाय नहीं किया? एक वैद्य आला होता बाबा. उन्होंने क्या बताया? हे हिंदी ते मराठी बस समजून. त्यांनी सांगितलं कुत्र्याच्या लाळेमध्ये जखम चाटली, त्या कुत्र्यानं तर नीट होण्याची ताकद आहे. अच्छा, फिर आप लोगों ने क्या किया? अख्ख्या गावातले कुत्रे हाकून लावले बाबाजी. फिर क्या हुआ? कुत्रे बांधापासून वापस आले. एवढं ऐकलं, संबंध नसलेला महात्मा ढसा ढसा रडला. जाओ भाई शयन करो. बरं का रविदास? साधू रात्रभर रडला हनुमानजीच्या पुढे. हनुमान जी महाराज, कोई रिश्तेदार मेरा इस गांव में नहीं, सफ़र करते करते यहाँ एक रात काम करना आपके दरबार में रुका हूँ, लेकिन मैंने एक गलती की बाबा. इस गांव वालों की एक रोटी खाई है और रोटी खाने के बाद पता लगा कि गांव की बेटी दुखी और मैंने रोटी खाई. बाबा बाबा जितनी साल मैंने हिमालय में तपश्चर्या की बाबा, पूरी आप ले लो, बेटी को ठीक करो बाबा. रात्रभर रडला साधू. तांबडं फुटायच्या आधी साधू उठला आणि त्या झोपड्याकडे गेला 2 किलोमीटरवर. इकडे सूर्याचा उदय झाला आणि इकडे भगव्या वेशाचा साधू झोपड्याच्या पुढे येऊन उभा राहिला. 15 दिवसात मायबाप जवळ आले नाही. तो भगवा वेशाचा महात्मा पाहला आणि ते किड्यानं डोकं माकलेली मुलगी आतून रडून विचारते, कौन है बाबा? दुनिया भगवान भगवान कहते, वो भगवान तो आप नहीं? नहीं बेटे, साधु हो. मेरे माँ बाप भी मेरे पास नहीं आते बाबा. मैंने सब कुछ सुन लिया बेटी, बाहर आओ. मुलीला बाहेर बोलवलं. साधू गुडघे टेकून बसला. बरं का रविदास? आपली जीभ काढली आणि अख्खं जखमेचं डोकं साधून चाटायला सुरुवात केली. ती मुलगी ढसा ढसा रडू लागली. ये क्या करते हो बाबा? साधू का धर्म निभा रहा हो बेटे. मतलब
जिनको दुनिया में कुत्ते भी नहीं स्वीकारते ना बेटी, उसके लिए हम साधु लोग कभी कभी कुत्ते भी बन जाते। मी का सांगतो हे सूत्र? दुनिया जिसे ठुकराती है उसे संत अपनाते हैं। सगळ्यांनी हाकलून द्यावं, त्याला आळंदीला माऊलीनं सांभाळावं। विठ्ठला बाकीच्याच जाऊ दे रोहिदास, हे वाढत चाललं, पण मी काही कसर ठेवत नाही। उद्या मला कीर्तन आहे, तुम्हाला ढोक महाराज नाही, ते याच्यामुळे आता एवढी वडाताण। दुसरा बाबा म्हटलं असतं मी दवाखान्यात आहे, काही लबाडी ठोकून दिली असती, पण आयुष्यात अजून तारीख चुकली नाही, वेळ चुकली नाही। आज मात्र ते वळणाचा रस्ता असल्यामुळे तरी मी काही कसर ठेवत नाही केशव बाबा। जे 20-25 मिनिट मी उशिरा आलो ना, ते जास्ती घेईल, तुमचं नुकसान नाही। विठ्ठला 1400 वर्षाच्या योग्याला उपदेश करणारी मुक्ताबाई, डोळ्यापुढे चित्र आणा, पण तेही त्या दिवशी नापास झाली। माऊली समाधीच्या स्थळाकडे निघाले, नाथाने निवृत्तीनाथाने धरला हात आणि बस, आणि मग पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं। मुक्ताबाईनं रडायला सुरुवात केली। हीच आळंदी आहे देवा, हीच आळंदी आहे। आम्ही झोपत होतो सगळे भावंड, आणि आमचे मायबाप रात्रीचे गेले ना, तेव्हा फक्त मी 6 वर्षाची होती देवा। तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा। नाग आणि माता येसे येतो न, झोपत होतो तेव्हा आम्ही लहान पांडुरंग। माय बाप रात्रीचे गेले, मी 6 वर्षाची, माझा दादा सोपान 8चा, ज्ञानोबा दादा 11चा, निवृत्तीनाथ 13चा। भूक लागली म्हणजे मी रडायची सिद्ध बेटातल्या झोपडीत। माझा लहान भाऊ सोपान कडेवर घ्यायचा, कडेवर। रडू नको ताई, आपले 2 भाऊ गेले पीठ आणायला गावात, खायला आणतील, रडू नको, रडू नको, रडू नको। सांभाळी सोपान सांभाळी ज्ञाने देव निवृत्ती, पोरांनाचे आन, सांभाळी सोपान, मैजे लागी हो, सांभाळी सोपान।
होते कोराणाचे अन्न सांभाळी सोपान मज लागे. पण मी आता का रडते देवा? रात्रीचे मायबाप गेले काही वेळेला एवढं दुःख झालं नाही जेवढं आता आमचा ज्ञानोबा दादा जाताना. माय बापे आम्हा त्यागे गेले जेव्हा ऐसे दुःख तेव्हा झाले नाही. आपल्या लक्षात येईल माय म्हटलं लेकराविषयी हे पहा कोणाच्या जीवनात हे घडू नये. पती मरण पावला बरं का रोहिदास, 4 वर्षाचं पोर आहे, 6 वर्षाची मुलगी आहे, झोपडपट्टीत राहणारी माऊली आहे, पण तुळशीची माळ गळ्यात आहे, लेकराच्या गळ्यात माळ. संस्कारानं धनवान आहे, दिवसभर कबाड कष्ट करते, भागत नाही तर गवताचा भारा डोक्यावर दिवसभराची उपवासी आली म्हणजे भारा टाकून देते गवताचा. आणि लेकरांना उपवासी लेकरही उपवासी आई, पण संस्कार. तायडे हातपाय धुवा, 6 वर्षाची तायडी धुतले. गोंद्या हातपाय धुव बेटा धुतले आहे. अगरबत्ती घ्या, 1 जण घेतली आहे, 1 जण दिवा घ्या. गावातल्या मंदिरात नेते माय. तायडे अगरबत्ती लाव, गोंद्या दिवा लाव, देवबापाच्या पुढे उभे राहा, हात जोडा दोघही. आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला बेटा, डोळे मिटा, देवबापाला सांगा आम्हाला जन्मभर सुखाचं ठेव म्हणावं. ही जशी माय आहे ना तशी ज्ञानोबा आहे आमची माय आहे. तुम्हा आम्हाला सांगते लेकर हो, 11.5 महिने संसार करा, 15 दिवस या माझ्या सोबत आळंदीला, आणि मग आमची माय सगळे लेकरं घेऊन पंढरपूरला जाते. तिथं दशमीला गेल्यावर सांगते बरं का पोरो, विट्यावर उभा आहे ना हा आपला देव बाप्पा, याच्या पाया पडा आणि म्हणा त्याला जन्मभर सुखाचं ठेव म्हणावं. म्हणून माय विठ्ठल पाहुणे आले इकडे नका पाहू, ते तिथं सांगतो. वडील घरी नाही, माय होते. इकडे रे बाळ, अरे त्या पाहुण्याला शिरा करून खाऊ घालायचा आहे, तू असं कर, रवा साखर न डालडा बाजारातून घेऊन ये बेटा. रवा साखर डालडा, रवा साखर डालडा, रवा साखर डालडा घोकत गेले ते बाजारात. ते 10 वर्षाचं पोर. बाजारात गारुड्याचा खेळ होता. एका बाजूला ते खाली कापड टाकला, बाजरीचं पीठ, त्याच्यावर 10-20 रुपयाचे नाणे पडले, त्याचे 2 लेकरं भोवताल 5-25 पोरण, मुंगूस बांधला साखळीनं, साप हातात गारुड्याच्या डमरू. बच्चे लोक ताली बजाव, ते तिथलं सांगतो बाजारात. हे तिथं गेलं डालडा रवा साखरवालं खेळ बघ. अर्धा तास खेळ पाहिला त्या मुलाने बरं का रविदास. अर्ध्या तासाने सापाची मुंगसाची लढाई, शेवटचा खेळ. सोडला मुंगूस सापावर, साप पळाला डालड्यावाल्याच्या 2 पायातून, पडलं खाली. 5-25 पोरांनी तुडवलं. खूप आठवायचं की आईनं बाजारात पाठवलं, 3 वस्तू आण म्हणली होती, पण त्या वस्तूच आठवेना. म्हणला 3 वस्तू सांगितल्या होत्या, म्हणून चॉकलेट, गोट्या आणि पतंग घेऊन आलं. 7:30ला गेलं होतं, 8:30ला आलं. माय रागावली, गाढवा, अरे तो पाहुणा मेला ना भूकन, तिथं जांभळी देतं बैठक रूम मध्ये, मला स्वयंपाक घरात ऐकू येते, आण रवा साखर डालता त्याला शिरा करून खाऊ घालायचा, ते नाही आणलाय. मग चॉकलेट, गोट्या, पतंग. आणि मग माय मुलावर रागावते, गाढवा तुला रवा साखर डालडा आणण्यासाठी बाजारला पाठवलं आणि ते ना आणता चॉकलेट गोट्या पतंग घेऊन आला. तसं आपण बाजारला आलो. संसार हा बाजार आहे ना. आमची माय म्हणते पा, ज्याच्यासाठी आला ना बाजारला मग ते करा. ये साथे आली
साखर साठी पाठवला मार्केटला आणि चालला चॉकलेट गोट्या घेऊन. तशी माऊली आमची माय आहे. तुम्ही मार्केटला आला, इथे जो सुरुवात शब्द आहे ना केशव बाबा, ये साते शब्दाचा अर्थ बाजार होतो, हे लक्षात घ्या. बाजार 7 संख्यात्मकही आहे. अरे संख्यात्मक याच्यावर स्वतंत्र कीर्तन होईल. 2 मिनिट सांगतो, बरं सांगतो होऊन जाऊ. रामायणामध्ये संख्यात्मक विचार केलेला आहे. रामचंद्राला 1चा आकडा म्हटलं, लक्ष्मणरावला 0 म्हटलं, भरतजीला 9चाच आकडा असा आहे, तो स्थिर आहे. कुठेही फिरवा त्याला. जर तुम्हाला प्रश्न विचारला बरं का तरुण मंडळी, जगातला स्वतंत्र मोठा अंक कोणता? उत्तर आहे 9. स्वतंत्र मोठा. काय म्हणतील 10 नाही का? आहे ना, मग 9 पेक्षा मोठा नाही का? मोठा आहे, पण स्वतंत्र मोठा नाही. शून्याचा पाठिंबा घेऊन 10 मोठा झाला. असं कोणाच्या बळावर कोणीही मोठं होईल. आणि समजा शून्याच्या मनात आलं घेतला पाठिंबा काढून, तर 1चे काय हाल होईल? म्हणून जगातला स्वतंत्र मोठा अंक आहे 9. बरं एक मजा, त्याला कुठेही फिरवा तो स्थिर आहे. 9 2 18, 8 1 9 3 27, 7 9 36, 6 3 9 5 45, 5 4 9 6 54, 4 5 9 63, 6 3 9 72, 7 2 9 9 81, 8 1 9 सरळने आडवं लावतो. 9 2 18, 8 1 9, 8 2 36, 6 3 9, 36 2 72, 7 2 9, 72 2 144, 4 अधिक 4 अधिक 1 बरोबर 9. घरी जाऊन रात्रभर कागद काळे करा, मला उद्या मोबाईल तुलसी कैस राम को क्यों ना भजत निशंका आदे अंत में एक है जैसा 9 का अंक. हा संख्यात्मक विचार. 1चा आकडा म्हटलंय श्रीरामाला, 0 म्हटलं लक्ष्मणाला. तुलसीदासजीला विचारलं, तुलसी जी कितना अन्याय किया आपने लखन जी के साथ, जिन्होंने निद्रा नारी भोजन का त्याग करने वाला बैराग्य लखन, आप उनको 0 कहते हो? बोले सोच समझ के बोलता हूं. मतलब आपको पता है भाई 0 में क्या ताकत होती है? क्या ताकत? अरे 0 जिसके पास खड़ा रहता है उसको 10 पट कर डालता है. मजा घरी गेल्यावर पहा तुम्ही. 0 ज्याच्या शेजारी थांबतं ना त्याला 10 पट किंमत देतं. 0 म्हणजे साधार समजू नका. 1 शेजारी थांबले की 10, पुन्हा थांबलं 100, पुन्हा थांबलं 1000, पुन्हा थांबलं 10,000. 0 जिसके पास खड़ा रहता है उसको 10 पट कर डालता है. और रामाची कीर्ती 10 पट पसरली जगात, याला कारण सोबत 0 लक्ष्मण. हा संख्यात्मक विचार. एक अजून 2 मिनिट घेतो. भोजराजाच्या नगरामध्ये एक तरुणी गॅलरीमध्ये उभी होती आणि तरुण कामुक भावनेनं पाहत होता. तिनं बघितलं, याचे डोळे बिघडले. ती संख्यात्मक बोलली, ए दुसऱ्या तिसऱ्याची अपेक्षा करू नको. मी 5व्याची 6वी आहे. 9 जरी दिलं, 11वं डोक्यावर घेऊन पाणी भलं तुझ्या बापाची होणार नाही. हो म्हणत जा. याला संख्यात्मक म्हणतात. बरं सांगतो तुमची उत्सुकता वाढलेली आहे. सांगतो. दुसऱ्या हे राशी क्रमांकाचं चिंतन आहे. 12 राशी आहे ना, ती संख्यात्मक भाषेत त्याला बोलू लागले. ए दुसऱ्या. दुसरी रास वृषभ आहे. वृषभ म्हणजे बैल. सरळ सरळ बोला ना, काय फरक? ए दुसऱ्या म्हणजे बैला. आता जमलं. ए बैला, तिसऱ्याची अपेक्षा करू नको. तिसरी रास मैथुन आहे. मी 5व्याची 6वी आहे रे. 5वी रास सिंह आहे, 6वी रास कन्या आहे. तिला म्हणायचं आहे बैला मी सिंहाची कन्या, म्हणजे 5व्याची 6वी. 9 जरी दिलं, 9वी रास धन आहे. धन जरी दिलं, 11 डोक्यावर घेऊन पाणी भरलं, 11वी रास कुंभ म्हणजे मातीचा माठ. ती म्हणली बैला मी सिंहाची कन्या आहे. धन जरी दिलं आणि माझ्या बापाच्या घरी माठ डोक्यावर घेऊन पाणी भरलं, तुझ्या बापाची होणार नाही. हा संख्यात्मक आहे. पण इथे जो साते आहे संख्यात्मक नाही. हे पहा, माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे, शब्दाचे उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक नसतो. तुमच्या भाषेत राईट नो काही फरक आहे का उच्चारात? स्पेलिंगमध्ये फरक आहे. KNOW नो, NO नो, RIGST राईट, WRIT राईट. पण एक उजवा, एक बरोबर, एक नाही, एक जाणणे आहे ना. उच्चार तसं सातेवर चाललं आपलं. विठ्ठल उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक नसतो. 7 5 3 दशकांचा मेळा, तिथे संख्यात्मक 7 घ्यायचा. पण इथे साते म्हणजे बाजार. गवळणी निघाल्या कुठे?
दुडीवर दुडी गबळणी साते दुडीवर दुडी गबळणी साते दुडी गवळणे साते निघाला दुडीवर दुडी गवळणे साते निघाला गबळणी गोरस मनो विसरली दुडीवरी दुडीवर दुडी गबळणी साते दुडीवर दुडी गबळणी साते दुडीवर दुडी गवळणे साते निघाला दुडीवर दुडी गवळणे साते दुडीवरी दुडी गवळणी साते निघाल्या म्हणजे काय? 7 जणी निघाल्या. साते निघाल्या म्हणजे बाजारला. बस आता जमलं. हे साते याच्यावर चाललंय आपला. साते म्हणजे बाजार. बाजार प्रचंड गर्दी असते त्याला बाजार म्हणतात. आता भारताचा बाजार 140 कोटीवर गेला. बाजार जरी गर्दी प्रचंड असली तरी 2च विभागात बाजाराचं वर्णन आहे. काही विकणारे आणि काही घेणारे. 140 कोटी असले तरी काही जन्माला येणारे आणि काही मरायच्या मार्गी लागलेले. आता हा बाजार आहे बरं का रोहिदास. या संसार नगरी बाजारी भरला बाई या संसार नगरी बाजारी भरला बाई या संसार नगरी बाजार भरला या संसार नगरी बाजार भरला काम क्रोधाचे गिराईक नाही काम क्रोधाचे गिराईक नाही लई लई या संसार नगरी बाजार भरला बाई या संसार नगरी बाजार भरला बाई काम क्रोधाचे गिराईक नाही काम क्रोधाचे गिराईक नाही नाही या संसार नगरी बाजार भरला बाई या संसार नगरी बाजार भरला बाजार भरला बाजार भरला बाजार भरला पण गिराईक काम क्रोधाचे गिराईक लई. म्हणून माऊली तळमळीनं सांगतात अरे ज्याच्या करता आला ते करा. ए साते आले या वळगा शारंग धरू नाही तर फुकट एरजार झाले. फुकट त्याने का जावाई. आता इथे कोणी जावाई नसल्यामुळे सांगतो मी. कोणी जावाई नाही. यंदा मजा होती जावायची केशव बाबा. 1 महिना वैतागून गेले सासरे धोंड्याच्या महिन्यात. कर्ज बाजारी करून टाकले सासरे. पण ते जावाई काय हट्टा हटे ना. जावाई असावा दूरचा पाहिजे. दूरचा पाहिजे. 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. मग जावायाला महत्व. दूर जवाई देव बराबर दूर जवाई देव बराबर गाव जवाई आधा घर जवाई गधे बराबर जो चाहे सो लादा. दूरचा पाहिजे. दूरचा पाहिजे. 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. सासू नाचायचीच राहते. घालेन लोटांगण वंदिन चरण टोळ्यानं पायीन जावायाला. अरे परिस्थिती बिकट असली तरी नकच मोती ठेवी राखी जावयाचा माने राखी जावयाचा माने राखी जावयाचा मोती ठेवी राखी जावयाचा माने राखी जावयाचा माने राखी जावयाचा नाकाचा मोती ठेवी गहाण पण राखी जावायाचा मान. पण जावाई 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. रोहिदास जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल तर सासू दारात उभी राहून म्हणते ए जावाया ते तांबडी बादली भरली का नाही नळावर माझीच आहे आण येताना. इतका दर्जा खाली जातो. अति परिचय कोटा मान राहत नाही. लग्न झालं जावाई अमेरिकेचे बरं का रोहिदास.
अमेरिकेला. लग्न झाल्यावर 4 वर्षे झाले आले नाही जावाई. सासू सारखी सासराईसारखा फोन करतो, एकदा तरी या, एकदा तरी. त्याचं तिकडून उत्तर, आय एम बिजी, आय एम बिजी, आय एम बिजी. 4 वर्षांनी सासू म्हणाली, काय आमच्या अंत्ययात्रेला येणार आहे का मग? जिवंतपणी एकदा तरी भेटीला. ठीक आहे, पुढच्या महिन्यातल्या 1 तारखेला येतो, पण 1 तासाकरता. 12ला येईल, 12 ते 12:30 जेवण होईल, 12:30 ते 1 कोणाला काय बोलायचं ते, 1ला परत फ्लाईट मी निघून जाईल. चालेल? अरे अख्ख्या तालुक्यात चर्चा ना केशव बाबा. अमुकाचा जावाय ना अमेरिकेहून 1 तासाकरता, अमुकाचा जावाय ना अमेरिकेहून 1 तास. सासू तर सारखी विचारायची ताईला काय काय आवडतं बापूला. तो स्पेशल आचारी बोलावला आणि ते सगळे पदार्थ. पानं केळीची आणली जळगाव जिल्ह्यातून, यावल तालुक्यातून. ते गुंडाळी केली तरी फाटत नाही ते पानं. बरं, एकटा जावाई कसा जेव घालायचा म्हणून 25 VIP सांगितले गावातले भोवतालचे कडक कपडेवाले. त्यांना सांगितलं 12ला बापू येणार, 12:30 पर्यंत जेवण होणार, 1ला कोणाला काय बोलायचं ते, मग बापू जाणार. सगळे 10 वाजताच या. जेवणारे 9:30लाच हजर होते. झालं 11:30 झाले. आता बापू येणार अर्ध्या तासात, पात्र वाढा. 1 पात्र बापूचं ठेवलं मधलं. 2 बाजूनी समया लावलेल्या त्या चौरंगावर केळीचं पान. डाव्या भागाला मीठ वाढा बरं का. मीठ, लोणचं, लिंबू. हे काही शास्त्रात नाही केशव बाबा की डाव्या भागाला मीठ वाढावं. हे माणसानं डोकं चालवलं. ज्याचं काम पडत नाही ते डाव्या भागाला, ज्याच्यावर हल्ला चढवायचा आहे, गुलाबजाम न बासुंदीची वाटी उजवी. हा ना, झालं. 12ला 10 मिनिट कमी आहे. बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. इकडून बसले काय, इकडून बसले. बापूचं 1 पात्र, 25 VIP बसले. पदार्थाचा गमगमाट सुटला. लाळ घोटून बेजार झाले. आत्ता बापू येतील, आत्ता बापू येतील. 12ला 5 मिनिट कमी राहिले. मोबाईल नव्हता तेव्हा, लँडलाईन. फोन वाजला घरात. पाहतं काय माझ्याकडे, सासूच होती. तिनंच उचलला. हॅलो. खुशीत होती ना. कोण बोलताय? जावाय. म्हणजे गावाजवळ आला का? नाही, अमेरिका. सांगा काय झालं असेल. म्हणजे येणार होतो पण महत्वाचं काम निघल्यामुळे येऊ शकत नाही. अरे फोनच आपटला खाली सासू ना. लाल टोमॅटो सारखे डोळे. हे 25 VIP बसले होते ना, त्यांच्या पंक्तीत आली. लाल डोळे त्यांच्यावर. घ्या खाऊन, तुमच्यासाठीच केलं. ते म्हणले काळजीच करू नको, आम्ही लिंबाच्या साली सुद्धा चावून खाणार आहे बरं का केशव बाबा. ते शेवटचं मीठ सुद्धा हाताला. मेहरबानी केळीचे पानं शिल्लक राहिले. सगळा स्वयंपाक संपला. सगळा स्वयंपाक संपला तरी सासू म्हणाली स्वयंपाक वाया गेला. वाया गेला का? अरे 25 लोकांना काही नाही ठेवलं ना, तरी म्हणली वाया गेला. बरोबर आहे का? ज्याच्या करता केला तो नाही आला म्हणून स्वयंपाक वाया गेला. तसं आम्ही ज्याच्या करता आलो ते नाही केलं, मग जन्म वाया गेला. नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हाची
ते न करता मेला मग नाही तरी गेला जन्म वाया. असं ज्याच्या करता आला ते करा. हे साते आलिया वळगा शारंग धरू. आणि ते न करता गेला तर मग फुकट येणार नाही तरी संसारू जाईल रया. महाराज तुमचा त्याच्याविषयीच आग्रह का. समजा तो शारंगधर नाही आपलासा केला तर आमचं काय नडलं. आता नाही नडलं भाऊ, पण प्रत्येकाच्या जीवनात ती वेळ येते हे लक्षात घ्या. अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ेपन में काया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देती. इथंच राहत ते. माझं खोटं असेल तर मरून पाहतो मी. अंधेरे में छाया, इथे फक्त अंधार शब्दाचा अर्थ तेवढा संकुचित घ्यायचा नाही. अंधार म्हणजे सत्ता जाणे, प्रकाश म्हणजे सत्तेत येणे. ही मराठी लक्षात आली असेल. सत्ता असू द्या, अनोळखी टोळकं 5-50चं मागं पुढं चालतं. सत्ता गेली एकटंच फिरतं. म्हणून तुम्हाला मजा पाहायची असेल अंधारात जा. न सांगता सावली गेली तुमची, न विचारता गेली सावली. का अंधारात आहे ना, सत्ता गेली ना. तुम्ही उजेडात या, चिकटूनच मागे येते. याला खेड्यातल्या भाषेत म्हणतात जिकडे तुपाची धार तिकडे नाऱ्याची यरजार. तूप संपलं का नाऱ्या गेला. बस. अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ेपन में काया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देती. हे सगळे विचार करा. आता जरी तरी शेवटचा एक प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात आहे, माझ्या तुमच्या सर्वांच्या. आराम के है सब संग साथ, जब वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब के है लोग सभी, दुनिया में किसी का कोई नहीं. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. वैर कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. मेल्या पाप सर्वरायले, मेल्या पाप सर्वरायले, तुटतील धागे गोळे. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. प्राणमायेचा आधार प्राणमायेचा आधार, प्राणमायेचा आधार, प्राणमायेचा बहीण कुणाचे, भाऊ कुणाचा, कवण कुणाचे, सगळे सोयरे. आराम के है सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब के है लोग सभी, दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला जाने का, डेरा किया स्मशानों में, वहां जलाने वाले लाखों थे, चलने वाला कोई नहीं. लक्षात ठेवा. हं? कळो येईल अंतकाळ. कळो यायला प्राण प्रयाणाचे वेळी, प्राण प्रयाणाचे प्रयाणाचे वेळी, प्रयाणाचे वेळी. राहती निराळी, राहती निराळी, राहती निराळी, राहती निराळी. रानापुरी सकळ, रानापुरी सकळ, रानापुरी
प्रत्येकाच्या जीवनात ती वेळ येणार आहे आणि तेव्हा कळणार आहे. कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी राहते निराळी. महाराज तुम्ही तुमच्या चष्म्यातून पाहता का? तुमचे मायबाप गेले रात्रीचे टाकून, तसं आहे का आमचं? आमची मम्मी आहे, आमचे डॅडी आहे, आमची दीदी, आमचा भैया. अरे भाऊ हे तोपर्यंत आहे, लक्षात घ्या. सामान्याचं जाऊ द्या, ते बोबड होत ते इकडे का सगळी मंडळी, बरं वाटते हे शब्द, सगळी मंडळी. काग बरीठा बारिले बाळपणी, अवघे दैत्य खाणे बुडविली. यांच्या भाषेत काग बगरीठा मारल्यान गो, बळी न पाताय घातल्यान गो. आता ते काय बोबडं होतं, ते बोबडं होतं. पेंद्या वाकड्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंगल न बोबड्या, ते बोबड त्याच्याच भाषेत बोलायचं. जाय बा कितना आम्ही नाही तुझ्या थंगले बा. काय झालं काय? पलवा किलवतले लई गोल झाला, मी तलिबले म्हणून थोलासा दिला. तुला वाटले याला काही कळत नाही. कितना थंबाली रे थंबाला आपल्या गाई, कितना थंबाली रे थंबाला आपल्या गाई, कितना धमाल रे धमाल आपल्या गाई, कितना धमाल रे धमाल आपल्या गाई. मी खाना सिद्धांत भाई, मी खाना सिद्धांत भाई. कितना थंबाली रे धमाल आपल्या गाई, कितना धमाल रे धमाल आपल्या गाई, कितना धमाल रे थंबाला आपल्या गाई. तुमच्या मधीले दलिबा हे एकू, तुम्ही मोठ्या पातलाचा लेकू. ते बोबड्याचं वाचा तुम्ही. काय झालं काय? असाच एकदा गवल्याच्या घरी दही दूध चोलाया गेलोले, उतली गवलन मलाच धरलं, माझं तालक फोडलले. अरे त्यानं ते खेळायचं वर्णच आहे ना. असाच एकदा यमुनेच्या काठी लुमझुम खेळत होतोले, अवघे गोपाळ मिळून शान मला ढकलून दिलेले. गुदगुल्या खात कितना तुझ्याकडे पाहिलेले, विष्णुदास नामा म्हणे तुझ्याच कुलपेने तललवले. नामदेवानी लिहिलेली बोबड्याच्या भाषेतली. विठ्ठला चेंडू लगोऱ्याचा खेळ. चेंडू भिरकावला, यमुना माईच्या डोहात जाऊन पडला. कृष्णजी सरसावले, बाकीच्याने विरोध केला. जाऊ नको कृष्णा, वाड्याहून नाही तर पाल घरून दुसरा आणू आपण, तिथं कालिया राहतो. तरी टाकली उडी बरं का. उडी टाकल्यावर सगळे गोपाळ घाबरले आणि गोकुळात आले. यशोदे ग तुझा काना यमुनेच्या डोही बुडाला. सगळे गोकुळ धावलं. रोहिदास यशोदा नंदन सगळे. आता कालियाला बुक्क्याचा मार दिला होता देवानं, तेव्हा कालिया रक्त वकला होता. तेव्हाचा ताल ते मला येत नाही भाऊ, त्यातलं फक्त तो अभ्यास केला म्हणून सांगतो. कोणत्या वेळेला कोणता ताल होता ते लिहिलं. ज्यांनी ग्रंथ लिहिला ते आंधळे संत आहे. ते म्हणतात त्या रासक्रीडेच्या वेळेला त्रिकिट्टन त्रिकिट्टन त्रिकिट त्रिकिट धुम तन न न न न न, त्यात होती राधा छान खेळे फुगडी. कृष्ण लहान गोपी लहान 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 गडी. तेव्हा त्रिकिट्टान त्रिकिट्टान त्रिकिट त्रिकिट धुम. हा बस ते आपलं कालियाचं. हा तत थैया तत थैया तत थैया तत थैया, कालिया के फना पर नाचत कन्हैया. तेव्हाच रे. हा ते रक्त वकला. बजाऊ दे, काय घेणं नाही आपल्याला. नाचला देव फणावर, रक्त वकला. कालिया रक्तानं लाल झालं. पाणीन यशोदेनं पाहलं, हे माझ्या कृष्णाचंच रक्त आहे. पुढे जात नाही आई, मागे सरे माये पाऊलो पाऊली, आपुलेची खाली धाके आपुलेची खाली धाके अंग. Oh
पावला पावली देव कालिया मर्दन करून वर आले. कृष्णाच्या गळ्याला यशोदा बिलगली, कृष्णा तुझ्या करता माझा जीव जाग्यावर नव्हता बाळा. आई 8:52 झाले, नाटक बंद कर. का हे माझे मित्र सांगतात, पेंद्यान वाकड्यान बोबड्यान सुदाम्यान सिदाम्या मधुमंगल, कृष्ण्या तुही माय एक एक पाय मागं सरकत होती गावाकडे, मी का आपली वेळ घेतली. आणि जिथं भगवंताची माय जर एक एक पाय मागं सरकते तर आपली माय कवनाचे माय बाप, कवनाचे कवनाचे माय बाप, कवनाचे माय बाप कवनाचे कवनाचे माय बाप कवनाचे भगवंताची डॅडी न मम्मी गावाकडे सरकत होती, मागे सरे माय पावला पावली. कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत. आता एवढा सामान्य प्रश्न केशवबाबा ज्ञानोबाराय विचारतील का? अरे कवणाचे मायबाप हे कळत नाही का? ज्याच्या पोटी जो जन्माला आला ते त्याचे मायबाप आहे ना. साधा प्रश्न, एवढं माऊलीला मग 4 प्रश्न आहे याच्यात. कवणाचे म्हणजे देहाचे का जीवाचे, इंद्रियाचे का आत्म्याचे? कवणाचे मायबाप. आता 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 मजा, 1च मिनिट घेतो आता. तुम्ही बरोबर, ते थोडासा उशीर झाला ना मला यायला, पण तेवढं काढू. कवणाचे, इंद्रियाचे मायबाप का देहाचे मायबाप, जीवाचे मायबाप का आत्म्याचे मायबाप, कवणाचे मायबाप? हा प्रश्न ज्ञानोबारायचा आहे. बरं, इंद्रियाचे मायबाप म्हणा तर इंद्रियावर आपली सत्ता नाही. न विचारता डोळे पाहण्याचं काम बंद करतात, कान ऐकायचं काम बंद करतात, पाय चालण्याचं काम थांबवतात. इंद्रिय जर आपले नाही तर मायबापाचे होईल का? बरं, देहाचे मायबाप म्हणा तर देह सार्वजनिक आहे. सार्वजनिक कोणाच्या मायबापाची वस्तू नसते. सार्वजनिक ग्रामपंचायतची विहीर जर कोणी एकटा हक्क दाखवू लागला तर पुरं गाव तुटून पडतं. तुझ्या बापाची आहे का विहीर? तुझ्या बापाची आहे? तुझ्या बापाची आहे का विहीर? म्हणजे सार्वजनिक वस्तू मायबापाची होत नाही. तसं देह सार्वजनिक आहे. याचा बाप म्हणतो मुलगा माझा, हा म्हणतो देह माझा. पंचभूत म्हणतात देह आमचा, आणि यमराज म्हणतो देह आमचा. ही चौघाची आहे. यमाला विचारा देह हे काळाचे, पंचभूताला विचारा पंचभूताचा गोंधळ, याच्या बापाला पोऱ्या पठ्ठ्याचा, याला विचारा देह माझा. आणि मग एका वस्तूवर जर 4 हक्क दाखवत असेल तर ते मायबापाची कशी होईल? सार्वजनिक वस्तू मायबापाची होत नाही. एक. दुसरं, जीवाचे मायबाप म्हणा. अरे जीव पावना आहे. पावना जीवाला का म्हणतात? येतो आणि जातो. 70 वर्षापूर्वी आला आणि काल गेला. काय झालं? जीव गेला. गेला म्हणजे आला होता, हे पावना आहे. बरं, आत्म्याचे मायबाप अर्थाचा जन्मच नाही. न जायते म्रियते वा कदाचित नायंभूत वा भविता वा अनुभव या अजोनती शास्त्र तोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीर वासांश जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरो पराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यानि संयाति नवानि देहि नयनं छिन्दन्ति शस्त्राणि नयनं दहति पावकान चैनं क्लेदयन्त्यापनो शोषयति मारुता न जायते म्रियते. अरे ज्याचा जन्मच नाही त्याला जनकही नाही जननी नाही. म्हणून आत्म्याला मायबाप नाही, देहाला मायबाप नाही, इंद्रियाला मायबाप नाही,
जीवाला मायबाप नाही, मग कोणाचे कोणाचे मायबाप? बाप कोणाचे कोणाचे मायबाप, कोणाचे मायबाप, कोणाचे मायबाप, जीव जड वत जाईलया, कोणाचेच नाही बरे का रविदास, हे लावलेले संबंध आहे ना. तर कोणाचा कोणाशी न घडे संबंध. पूर्वीचा काळ गजांत लक्ष्मी अश्वांत लक्ष्मी ज्याच्या दारामध्ये हत्तीन घोडे बांधले असायचे तो त्या गावचा श्रीमंत समजायचे. आता व्याख्या बदलली, आता चारचाकी पाहिजे रोहिदास. उटी लावून का होईना 70,000ची गाडी उभी करा, त्याला उटी लावून ठेवा, चॉकलेटचा पुडा आणा, गावातल्या सगळ्या मुलांना गोळा करा, सकाळी चॉकलेटचा पुडा वाटून ढकला, गाडी पुन्हा बंद करू नका. आडगाव 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 बरे वाटतात माणसं. आता जर हत्तीन घोडे बांधले तर पुरं बीटघर गोळा होऊन विचारलं सर्कस कधी आहे पाटील. बदलली व्याख्या, पूर्वीचा काळ होता. एकदा बीटघरचा पाटील त्याला गादीवर झोपायची सवय होती बरं का, म्हणून डोक्यावर गादी घेतली निघाला. शहापूरच्या पाटलाला घोड्यावर बसायची सवय होती, तोही निघाला. दोघालाही जायचं नाशिकला आणि भेट झाली आडगावला. ओळख नव्हती आधीच. राम राम पाटील, कुठलं? बीटघर. बीटघरचं तुम्ही? आम्ही शहापूर. कुठं जायचं? आम्हाला नाशिकला. मलाही नाशिकला. जाऊ बोलत चालत, काही संबंध नव्हता, पण आडगावला भेट झाली. बीटघरचा पाटील गादी डोक्यावर घेऊन पुढं पुढं चालायचा आणि शहापूरचा पाटील घोड्यावर बसून. गावगावचे लोक चर्चा करायचे, घोड्यावर बसलं का नाही मालक असलं पाहिजे, गादी घेऊन चाललंय नोकर. काही संबंध नव्हता, लोकांनी वेल्डिंग केलंय. मग पुढचं गाव सायंकाळ झाली, मुक्काम करायचा रात्रभर म्हणून बीटघरच्या पाटलानं लिंबाच्या झाडाखाली गादीत टाकली, पायाची आडी मारली, खोडाला डोकं टेकून पाटील बसला गादीवर. शहापूरच्या पाटलानं खुंटी ठोकली, घोडं खाजवायला लागला. पुन्हा लोक जमा झाले. ते गादीवर बसलं का ते मालक असलं पाहिजे, आणि घोडं खाजवतं हे नोकर असलं पाहिजे. दिवसभर हे नोकर, रात्रभर हे नोकर. काही संबंध नाही लोकांनी जोडलेला. तसं पिताजी कहे पुत्र मेरा है, माताजी कहे बेटा मेरा है, ना पिता का ना माता का ये तो जन्म देने का नाता है. जाओ ससरा कहे जावई मेरा है, सास कहे जावई मेरा है, ना ससरे का ना सास का ये तो लड़की देने का नाता है. तो काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. आपण ज्याच्या पोटी जन्म घेतला त्याला मायबाप म्हणायचं, आणि मायबापाने आपल्याला मुलगा मानायचं की नातं सुरू झालं म्हणून मानलेले लावलेले संबंध. नाही तर कोणाचा कोणाशी न घडे संबंध. आणि मानलं तरी इतकं क्षणिक आहे. मृगजळ वत जाई, जाईल रया. मृगजळ म्हणजे मृगजळाचे तळी ते दिठी दुरून पाणी साई केळी लाविशी काही. मृगजळ हे भगवान शंकर आणि पार्वती दोघांचा संवाद आहे. उमा कहू मैं अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सपना. ओ उमा कहूँ मैं अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सपना. राम सिया राम सिया राम जय जय ओ सिया राम सिया राम जय जय ओ
एकदा टाळी वाजवा यांच्यासाठी. जास्त मागं जाऊ नका. अरे उमा कहू मैं अनुभव अपना, सत हरी भजन जगत सब सपना. शंकरजी म्हणतात हे सत्य आहे आणि ते सगळे स्वप्न आहे. बरे का? ज्ञानोबाराणी त्याच्या पुढे 2 पावलं टाकले. जे जे देखणे सकळ, जे जे देखणे जे जे देखणे सकळ, जे स्वप्नीचे मृगजळ, ते हे स्वप्नीचे मृगजळ, ते हे स्वप्नीचे मृगजळ, हे स्वप्नीचे स्वप्नीचे म्हणून चिंती चरण कमळ, म्हणून चिंती चरण कमळ, म्हणून चिंती चरण कमळ, म्हणून चिंती चरण कमळ. हे रखुमा देवी वराचे, हे रखुमा देवी वराचे, निज धर्म हातो करा, 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 निज धर्म हातो करा. जय जय देखणे सकळ, स्वप्नीचे मृगजळ, स्वप्नीचे मृगजळ, चिंती चरण कमळ, रखुमा देवी वराचे, चिंती चरण कमळ, रखुमा देवी वराचे, वराचे, वराचे. हात लावा. एक टाळी. हा एक. हा एक. असं. हा. असं. तर साठे साहेब हेच आपले पाहिजे. दुसरा कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. हा जमलं ना, आपलंही जमलं. बरोबर आहे, बरोबर आहे केशव बाबा. तेही बरोबर आहे, आपलंही बरोबर आहे. बाळा, सुख सुख म्हणजे काय? विषय आणि इंद्रिया मेळू होता धनंजया, ते सुख जाय थडिया सांडोणी दोन्ही. अनुकूल विषयाची प्राप्ती आणि इंद्रियाची पाटव्यता तर सुख वाटते. आता श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम आणि एक तोंड उतरून बसलं. अरे का एवढा मिष्टान्नाचा पाहुणचार तोंड का उतरलं? म्हणला डायबिटीस आहे, आपल्याला ताक न भाकरी बोलवा. का? विषय अनुकूल आहे पण इंद्रियात पाटव्यता नाही. म्हणून विषय आणि इंद्रिया मेळू होता धनंजया, ते सुख जाय थडिया सांडोणी दोन्ही. बरं का बाळा, सुख त्याला म्हणतात. आणि ते विषयापासून मिळतं असं वाटतं, पण विषय इंद्रियाला भोगत असतात, इंद्रिये विषयाला भोगत नाही. इंद्रिये दुबळी होतात आणि विषय बलवान होतात. तर मी विचारतो, दाताचा विषय सुपाऱ्या,
खरं सांगा, सुपाऱ्याने दात संपवलं का दातानं सुपाऱ्या संपवल्या? 32चे 32 गाई जाजड झाले, सुपाऱ्या अजून ट्रकनं मिळेल ठाण्याला. साठेपाड्याच्या लोकांनी एका कुत्र्याला बासुंदी खाऊ घातली, 5 लिटर. हा ना, बासुंदी खाऊन कुत्र निघालं. त्याला जुनं हाड सापडलं 1972चं, तुटून पडलं. चगळता चगळता कुत्र्याची हिरडी फुटली, याचं रक्त हाडावर उतरलं. कुत्र एवढं खुश झालं, म्हणला कीर्तनकार सांगतात बरोबर आहे, प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. लागला म्हणला झरा, लेका कुत्र्या, रक्त हाडाचं नाही रे, दाडच आहे, पण वाटतं हाडाचं आहे. तसं सुख विषयाचं वाटतं. ते फसवण्यासाठी दुःखच पण विषयरूपी ते सुखाचा पोशाख घालून आलेला आहे. बरं का, आता रोहिदास ते जावाई एक आला व दुपारच्या वेळी सासूच्या आनंदाला पारावार नाही. सासूनं स्वयंपाक केला, बापू इथंच बसा जेवायला, वाढते वाढले, सगळे केले पदार्थ, फक्त भजी टोपली भरून केली पण बापूला वाढली नाही. बापू भज्याच्या टोपलीकडे पाहायचा. म्हणला सासूबाईच्या लक्षात नाही, पोट भरल्यावर लक्षात आल्यावर काय फायदा आहे, म्हणून जावयानं डोकं चालवलं. मी का सांगतोय, एका श्रीमंताच्या घरी फराळाचं होतं. महाराज गेले आणि ते शोकेशमध्ये फळं असतात का नाही, सीताफळ, टरबूज, केळी. महाराज खिचडी खायचा आणि त्या काच्यातल्या फळाकडे बघायचा. घरमालक म्हणला, काहून तब्येत नाही का बरी, मग मुकाट्यानं खा ना खिचडी, इकडे काय पाहता. बरं झालं मालक, तुम्ही फळं आणले आणि दिलीच नाही आम्हाला, आणलीच नाही. हे जसं तसंच जावयानं डोकं चालवलं. बरं का सासूबाई, तुमच्या मुलीचं कुंकू चांगलं म्हणा, नाही तर आमच्या मायबापाचं पुण्य वाचलो. काय झालं बापू? वड्याच्या पुढे आलो, तो दोन्ही भागाला ऊस लागला कोण्या शेतकऱ्याचा. एवढा साप जन्मात नाही बघितला. केवढा होता? त्याचं शेपूट माझ्या ताटाजवळ होतं, तर तोंड भज्याच्या टोपल्याजवळ. मग सासूच्या लक्षात आलं की सापाची लांबी का वाढली, भजी न वाढल्यामुळे लांबी वाढली. हे जसं अहो ते आणलं आमच्यासाठी, वाढलं नाही सीताफळ केळी. अहो ते 30 वर्षापासून आहे शोकेशमध्ये, ते पाहायचे आहे, खायचे नाही. काय सांगता तुम्ही? आणा सीताफळ. आणलं ते फोडलं तर त्याच्यामध्ये वाळलेलं शेण होतं. अगदी तसं विषयाचे समसूक बिगडाची बाहुली, विषयाचे समसूक बिगडाची बाहुली, विषयाचे समसूख बिगडाची बाहुली, विषयाचे समसूख बिगडाची बाहुली. सावली
विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आणि मानलं तरी एवढं क्षणिक आहे अभराची सावली. अभराची सावली ते मृग नक्षत्र लागलं म्हणजे कामं असतात, शेतीमधली कामं करतात त्या मावल्या जेव्हा उन्हाचा चटका आणि ते घामानं भिजलेली एवढ्यात काळा काळा ढग सूर्याच्या आड येतो, वाऱ्याची झुळूक ढगाची सावली, इतका आनंद त्या मावशीला होतो. लुगड्याच्या पदरानं स्वतःचा घाम पुसून त्या ढगाला म्हणत असते, दिवसभर राय रे बाबा असाच. मनेपर्यंत गेला पालघरला, अभराची सावली जाईल राया. मग हे काय एक प्रकारचं स्वप्न आहे. आता थोडक्यात आळंदीचा एक विद्यार्थी मधुकरीसाठी माऊलीच्या समाधीवर डोकं टेकवलं, प्रदक्षिणा माऊलीला केली. मधुकरी जायला वेळ आहे म्हणून पिंपळ्याच्या पारावर बसला, डुलकी आली, ते ताड जर्मनचं मधुकरीचं फडकं डोक्याखाली झोपलं. सकाळी 10ला स्वप्न पडलं, एका संस्थानचा राजा मेला. पहिला राजा उचलता येत नाही, दुसरा बसवल्याशिवाय. निवडणूक नाही, हत्तीच्या सोंडेत फुलाचा हार. कोल्हापुराहून हत्ती निघाला. सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, नागपूर. स्वप्नात नागपूरहून वापस फिरला अकोला, मग धुळे, जळगाव, नाशिक, हत्ती. तिथून फिरला आळेफाटा, नारायणगाव, जमला आता चाकण, आळंदी. आणि याच्या गळ्यात हार घातला जे झोपलं होतं पिंपळ्या पारावर. स्वप्नातलं सांगतो. याला उचलला, कोल्हापूरला नेला, आपलं आंघोळ घातली, धुतला म्हणायला, सिंहासनावर बसवला कोल्हापूरच्या. नवीन राजाला 21 तोफाची सलामी ठरली केशवबाबा. पहिली तोफ वाजल्या बरोबर राजा उठला. पाहिलं तर जर्मनचं ताट न मधुकरीचं फडकं. अरे एवढं गेलं कुठं? स्वप्नीचे चहिले जाईल रया, स्वप्नीचे चहिले जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहले, स्वप्नीचे चहिले जाईल रया, स्वप्नीचे चहिले जाईल रया. ज्ञानदेव स्वप्नीचे चैले जाईल रया. यानं कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मानलं तरी मृग जळवत जाईल रया. माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल. तरुण मंडळाचा उत्साह आम्हाला स्वाभिमान आहे. आता सर्व तरुणांना प्रार्थना आहे, माझं पूर्ण कीर्तन विसरला तरी चालेल, आपल्या मायबापाला विसरू नका. पा ज्यांना मायबाप असेल त्याच्यासारखा भाग्यवान नाही. मायनं बाप म्हणजे घरातल्या पंत्या असतात. पंत्याचा प्रकाश नसतो जास्त, पण घराचं मंदिर करायची ताकद पंतीमध्ये असते, लाईटमध्ये नसते. आणि त्या पंत्या विझल्या म्हणजे विठ्ठल रुक्माईची मूर्ती विसर्जन केल्यावर देऊळ उदास दिसतं, तसं आपलं घर उदास दिसतं. माय आणि बाप जगातलं सर्वात श्रेष्ठ तीर्थ आहे. त्याच्या एवढं श्रेष्ठ तीर्थ जगात नाही. म्हणून
काहीच करू नका. मंदिरात नंतर जा. सकाळी आंघोळ झाली, आपल्या मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्या. ते काही करणार नाही, फक्त तुमच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवतील आणि तो दिवस किती समाधानाचा जातो हे तुम्हीच ठरवा. काही काही माणसं म्हणतात, केशव बाबा तुम्ही सांगता बाबा आम्ही मायबापाची सेवा करतो पण मायबाप आशीर्वाद देत नहीं. अरे वो पढ़े लिखे नहीं है, आशीर्वाद कैसा देना उस बात का पता भी तुम्हारे माँ बाप को नहीं है. लेकिन गलती मत करो, माँ बाप मुंह से आशीर्वाद नहीं देते, उसका हृदय रोता है. हृदय से रो रो के माँ बाप कहते कि बेटा तू जिंदगी भर सुखी रहे. बस 10 जरी जवानाने आपले मरेपर्यंत मायबाप सांभाळले तरी आजच्या कीर्तनाचं सार्थक झालं. ज्ञानेश्वर विठ्ठल जे